महादेवी हत्तीबाबत राष्ट्रपतींनी निर्णय घ्यावा अशी मागणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली। सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून विचार व्हावा असं त्यांनी म्हटलं। तर मनसेने सुद्धा महादेवी हत्तीवरून टीका केली। कंपन्या पैसे गुजरातला नेत होते, आता हत्ती पण घेऊन जाता का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला। राष्ट्रपतींनी त्याच्यावर गांभीर्याने घ्यावं आणि अनेकदा सुप्रीम कोर्टातले काही निर्णय राष्ट्रपतींनी परत पाठवण्यासंदर्भात फेरविचार करण्यासंदर्भातला आपला प्रेसिडेन्स आहे। सुप्रीम कोर्टातले काही निर्णय पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून त्याचा फेरविचार करण्याचे अनेकदा केसेस आपल्यासमोर आले। त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की आपण यामध्ये तातडीनं पावलं उचलावीत, लोकभावनेचा आदर करून सरकारनं निर्णय घ्यावा। आतापर्यंत कंपन्या गुजरातला नेत होत्या, मी ऐकलं होतं इथले पैसे कमवायचे मुंबईत आणि ते गुजरातला न्यायचे ही ऐकलं होतं। आता आमच्या हत्ती बित्ती पण न्यायला लागल्या म्हणजे जरा अति करतायत। मात्र ही हत्ती परत मिळावी यासाठी मोहीम चालवली जाते। कोल्हापुरातले नेते सुद्धा त्या मोहिमेत उतरलेले आहेत। 100% आमचा या गोष्टीला पाठिंबा आहे। मनसे सुद्धा ही भूमिका घेणार का या हत्ती संदर्भात? कारण महाराष्ट्रात काही झू नाही आहेत का? महाराष्ट्रात काही ठेवायची व्यवस्था नाही आहे का आपल्याकडे की आपण आपल्या गोष्टी जाऊन दुसऱ्या राज्यात द्याव्या? महाराष्ट्र सक्षम आहे।